Yeah. If angles 2x minus 10 and 3x plus 20 form a linear pair, then find the value of x. लिनियर पेअर अँगल कसे असतात माहितीये ना? हा जो अँगल काढलाय मी, हा कोणता अँगल काढलाय? हा जो लिनियर पेअर अँगल, लिनियर. ओके, येस. तर लिनियर पेअर अँगल एकाच मेजरमेंट आहे 2x मायनस 10, दुसऱ्याचं मेजरमेंट आहे 3x प्लस 20, आणि दोघे मिळून किती डिग्री होतात? दोघे मिळून किती होतात मला सांगा. साई गांगुर्डे व्हेरी गुड. मयूर ढोले बरोबर. दोघे मिळून किती होतात मला सांगा. 2x प्लस 10 हा एक अँगल आहे, 3x प्लस 20 दिस इज सेकंड अँगल. बोथ अँगल मेजरमेंट इज 180 डिग्री. दोघांचं मेजरमेंट असतं 180. आता आपण काय करूया, 2x आणि 3x किती होतात सांगा पटकन मला. समिधा, टेल मी फास्ट. 2x and 3x, how much? How many? 2x आणि 3x होतात, दोघांची सम होते 5x. 5x, येस. मायनस 10 आणि प्लस 20 किती होतात पटकन सांगा मला. मायनस 10 प्लस 20 किती होतात अनया भोसले? मायनस 10 आणि प्लस 20 दोघांची ऍडिशन किती होते? मायनस 10. समिधा, आय विल टेल लॅटर, डोंट वरी, सॉल्व दिस प्रॉब्लेम फास्ट. मायनस 10 आणि प्लस 20 होतात मुलांनो 10, ओनली 10. प्रज्वल गडा आता बरोबर आलंय. अरे मायनस 12 आणि 20 ची जर आपण ऍडिशन केली प्लस 20 ची, तर उत्तर येतंय प्लस 10. मी येथे प्लस 10 लिहिला बघा, इज इक्वल टू 180. आता 180 ला आहे तसं लिहिलं, प्लस 10 RHS कडे गेला राईट हँड साइडला. प्रांजल महाजन व्हेरी गुड. हे आले 170. x इज इक्वल टू 5x इज इक्वल टू 170. आपल्याला शोधायचं काय आहे, x. x ला समोर ठेवलं, 170 ऍज इट इज घेतला, मल्टिप्लिकेशन मध्ये असलेला 5 राईट हँड साइडला गेल्यावर प्रांजल कारंडे तो जातोय डिव्हिजन मध्ये. 5 ने 170 ला डिवाइड केलं, आन्सर आलं 34 डिग्री. विराट गोरे काय मिळालं? 34. तर आपण याहून अँगल पण शोधू शकतोय. अँगल, तर पहिला अँगल किती होईल सांगा बरं मला. फर्स्ट अँगलचं मेजरमेंट काय होईल सांगा पटकन. 2x मायनस 10, 2 इंटू 34 मायनस 10, 68 मायनस 10, 58 होतोय का? सिद्धी कोकाटे, नाही नाही, मी सांगेल नंतर. हा 58 होतोय का? 2x मायनस 10 म्हणजे 58 होईल का? आपल्याला फक्त x शोधायचा, तो आहे शोधला आपण 34. 3x प्लस 20 कितीचा होईल सांगा बरं मला. 3x प्लस 20चं माप किती होईल? 3x प्लस 20, 3x म्हणजे किती? 34. दोघांमध्ये गुणाकार असतोय, इकडे प्लस 20. 3 इंटू 34 किती झालेत? 3 इंटू 34 किती होतात? 102. आणि हा 20, 122. आलंय लक्षात? काही अडचण, कन्फ्युजन? स्वराज सोलंकी बरोबर. सप्लिमेंटरी अँगल मध्ये 2 अँगल्स असतात. देर आर 2 अँगल्स, आणि दोघांचं मेजरमेंट किती असतं? 180 डिग्री. यातला वन अँगल जर 147 आहे, तर सेकंड अँगल किती डिग्रीचा होईल?
180 मधून मायनस करा 143 47 दॅट विल बी 33 डिग्री. सोहम आरुष भडक आलं लक्षात. मॅच लिस्ट 1 लिस्ट 2 मॅच म्हणजे जोड्या लावायच्या. मॅच जोडायची मॅच करायचं त्यांना. लिस्ट 1 टू लिस्ट 2 अँड सिलेक्ट द करेक्ट आन्सर. 219 रोमन नंबर मध्ये कसं लिहितात? 219 रोमन नंबर मध्ये कसं लिहितात? 219 राईट इन रोमन नंबर CCXIX. मग ए कोणाबरोबर मॅच झालाय? 4 बरोबर. ए कोणाबरोबर मॅच झाला? सॉरी 2 बरोबर मॅच झालाय. 2 A 2. बी कोणाबरोबर मॅच झालाय? चेतन आहिरे 437 रोमन नंबर मध्ये कसा लिहायचा? 400 रोमन नंबर मध्ये लिहितात D XXX आणि 7. बघा ऑप्शन 3. तुम्हाला डी दिसतंय सगळ्यांना? डी दिसतंय? CD सॉरी इथे CD आहेत. CD 400 CD 400 DC 600 DC CD किती होतात मला सांगा? CD होतात 400 DC होतात 600. ऑप्शन डी दिसतंय सगळ्यांना? C245 फोर्थ नंबर. ओके. Following line graph shows the number of books of different subjects sold by shopkeeper in a particular month. मंथची नाव आहे बघा. नाव नाहीये, एक पर्टिक्युलर मंथ म्हटलंय त्यांना, एका विशिष्ट महिन्यामध्ये. स्टडी द ग्राफ अँड आन्सर द क्वेश्चन्स. What is the total number of books of those subjects whose sales are maximum and minimum? मॅक्झिमम अँड मिनिमम सेलचा तुम्हाला टोटल करायची आहे. टोटल करायची म्हणजे काय करायची अजिंक्य दळवी? ऍडिशन करायची. टोटल एकूण करायची म्हणजे ऍडिशन करायची. सम. मग टोटल मध्ये मॅक्झिमम टोटल आहे 85. मॅक्झिमम बुक सेल काय आहे? 85. मिनिमम काय दिसतोय? 60. दोघांची टोटल करायची म्हणजे दोघांची सम करायची. व्हॉट विल बी सम? 145. ऑप्शन सी करेक्ट आन्सर. कार्तिक तन्मय बुगले यस गुड. रीड द ग्राफ अँड आन्सर द फॉलोइंग. हा ग्राफ दिसतोय सगळ्यांना? बार ग्राफ म्हणतो यांना. बार. बार म्हणजे हे जे पोल दिसताय यांना बार म्हणतात. ओके. स्तंभालेख मराठीमध्ये स्तंभालेख म्हणतात. काय म्हटले बघा? फाइंड द एव्हरेज नंबर ऑफ स्टुडंट. तुम्हाला काय शोधायचं रे वैभवी कांबळे? शोधायचं काय? फाइंड द एव्हरेज. तुम्हाला सरासरी काढायची आहे. काय शोधायचं? एव्हरेज. आता कशाचं एव्हरेज शोधायचं? स्टुडंट्स हू पार्टिसिपेटेड इन ऑल 4 ऍक्टिव्हिटीज. 4 ऍक्टिव्हिटीज मधल्या स्टुडंटचं तुम्हाला एव्हरेज काढायचं. डान्सिंग मध्ये किती स्टुडंट आहेत? वैभवी कांबळे डान्सिंग 30. सिंगिंग मध्ये किती आहेत? राजेश मालेवार बरोबर. मालेवार बरोबर आहे. सिंगिंग 18. अर्णव. ड्रामा मध्ये स्टुडंट किती आहेत? ड्रामा 24. अँड मिमिक्री. मिमिक्री माहितीये ना? एकामेकाच्या आवाजाची नक्कल करणे मिमिक्री त्याला म्हणतात. टोटल किती होते? मिमिक्री 12. यांची सम करायची. सम किती येते यांची? 84. टोटल इव्हेंट किती आहेत? टोटल इव्हेंट किती आहेत? ऍक्टिव्हिटीज किती आहेत टोटल?
4 ऍक्टिव्हिटीज. मग आलेल्या समला 4 ने डिवाइड करा. याचा आन्सर येते मुलांनो 21. एव्हरेज स्टुडंट आर पार्टिसिपेटेड इन 4 इव्हेंट्स इज 21. ओके, वेर इज 21? ऑप्शन डी करेक्ट आन्सर. स्वरांजली जमादार, साई गांगुर्डे, व्हेरी गुड. If one of the complementary angle, complementary angleचं मेजरमेंट काय असतं? There are two angles in a complementary angle. Their measurement is a 90 degree. X plus Y म्हणू आपण, आपल्याला माहित नाही ना. X is one angle, Y is another angle. Both measurement is 90 degree. That is complementary angle. आता काय म्हटलंय बघा पुढे. One of the complementary angle is 4 times the other. दुसऱ्यापेक्षा तो 4 पट मोठा आहे कार्तिक शिंपी. मग दुसऱ्याला काय म्हणणार तुम्ही? अदर अँगलला तुम्ही काय म्हणणार? अदर अँगल जो माहित नाही. अदर अँगल काय होणार? अदरला तुम्ही म्हणायचं कार्तिक एक्स. जो माहित नाही त्याला म्हणायचं एक्स. आणि वन ऑफ द कॉम्प्लिमेंटरी अँगल इज, त्यातला जो वन आहे 4 टाइम्स दी अदर. 4 टाइम्स. जो वन अँगल ज्याला म्हणतोय आपण, वन अँगल 4 टाइम्स दी अदर, यापेक्षा 4 टाइम्स आहे म्हणजे तो 4x होणार, बरोबर का? अदर अँगल पेक्षा तो दुसरा 4 पटीने जास्त आहे. मोर दॅन 4 टाइम्स, दॅट विल बी 4x. आता दोघे मिळून किती मेजरमेंट होत आहे? x प्लस 4x इज इक्वल टू हाऊ मेनी? कार्तिक बरोबर सांगा ना मला. एक अँगल आहे x, दुसरा आहे 4x. दोघांचं मेजरमेंट किती होतं हर्षद साठे? 90 डिग्री. दोघांची ऍडिशन करा. 5x इज इक्वल टू 90. x ने 90 ला, x शोधायचं आपल्याला अगोदर. 90 ला डिवाइड करा 5 ने. 5 ने 90 ला डिवाइड केलं किती आलं? 18. जर तुम्हाला x जर 18 मिळाला कार्तिक स्वरूप, x काय मिळाला? 18. तर तो सेकंड जो अँगल आहे, लार्जर अँगल, मोठा कोन, लार्जर अँगल तुम्हाला शोधायचा, तो आहे 4x. 4x म्हणजे 4 मल्टिप्लाइड बाय x. 4 मल्टिप्लाइड बाय 18, दॅट इज 72 डिग्री. ऑप्शन डी. 5 कुठून घेतला? दोघांची सम केली ना रे आपण, दोन्ही अँगलची. स्वराज 72 डिग्री आहे. One of the supplementary angle, one of the is 8 times the other. अदर जो अँगल आहे त्याचं मेजरमेंट काय? अँगलला काय म्हणायचं प्रियांशू? अन्वी पवार. अदर अँगलला म्हणायचं प्रियांशू एक्स. येस शंतनू, आता बरोबर आलंय. अदर अँगलला म्हणायचं एक्स. जो सेकंड अँगल आहे कोणता, ज्याला आपण शोधायचंय, लार्जर अँगल. लार्जर अँगल किती असणार? लार्जर अँगल किती होतोय? लार्जर अँगल होतोय याच्या 8 टाइम्स. तो होणार 8x. दोघांची सम किती होते रे सप्लिमेंटरी मध्ये मालेवार? x अदर अँगल, 8x लार्जर अँगल, दोघांची सम होते 180 डिग्री. 8x आणि x किती झालं? 9x इज इक्वल टू स्वरा देशमुख, व्हेरी गुड, 180. x शोधायचं आपल्याला. x ला समोर ठेवलं, 180 ऍज इट इज. 9 इकडे गेल्यावर डिव्हिजन मध्ये x चं आन्सर मिळालं 20 डिग्री. x जो आहे ना तो आहे 20 डिग्रीचा. पण लार्जर अँगल काय आहे? लार्जर अँगल शोधायचा आपल्याला, तो आहे 8x. मग 8 into 20, 160 डिग्री.
ऑप्शन बी करेक्ट आन्सर. आर्यन भोसले, श्रेया तिवार, गुड.